शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। हे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, अवघ्या दुःखाचा मागिल्या, अवघ्या दुःखाचा मागिल्या। परिहार झाला अवघ्या दुःखाचा जय हो अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। हे तुका मन्यवाणी आत्मनाता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी। येणे आता घेऊ धनी, येणे आता घेऊ धनी, येणे आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। विठोबा रखुमाई जय, सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा। हरी जय 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 जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय 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 जय। विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय। हरी जय 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 जय। विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। महायोग पीठे देवी मर्त्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि, समागत तिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रणाम नमन, पांडुरंगा करू प्रणाम नमन, पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रुकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे ज्याचं उपज नाही त्याचं एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे आकाजी महाराज ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला आई नेमका कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे परमार्थात नाम साधनेची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग विडाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची ही भव्य दिव्य एकदिवसीय नियोजित कीर्तन सेवा नियमित कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा बसलेले तुम्हाला चांगलं ज्ञात असलं माहीत असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य या ज्ञानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी सुखदेव किसनजी गावंडे या धन्य पित्याला आपल्यातून जाऊन खऱ्या अर्थानं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहे उर्वरित 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहणार आहे आणि शेवटी आपण फुलांच्या माध्यमातून त्यांना शेवटची पुष्पांजली अर्पण करणार आहोत त्यांना काय म्हणायचं तुम्ही घरचे भाऊंच्या पाठीमागे असणारा गोड परिवार त्यांचे बंधू श्री पांडुरंगजी किसन गावंडे श्री अर्जुनजी किसन गावंडे आणि श्री काशीनाथजी किसन गावंडे सुपुत्र श्री संपतजी सुखदेव गावंडे श्री विठ्ठलजी सुखदेव गावंडे पुतणे श्री सोमनाथजी रामदास गावंडे कन्या सौ सुगंधाताई तानाजी काळे सौ मीराताई राजाराम चव्हाणके आणि गंगा भागीरथी हिराबाई मधुकरजी भोर खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून सुखदेव भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त हा भव्य दिव्य कीर्तन सोहळ्यापैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते स्वरसम्राट भजन सम्राट आपल्या परिसराचं संबंध महाराष्ट्राचं वैभव अगदी महाराष्ट्रानं ज्यांच्या आवाजावरती प्रेम करावं इतका गोड आणि इतका मंजुळन तितक्याच ताकदीनं उंच जाणारा आवाज आदरणीय आमचे डॉक्टर साहेब आकाशजी महाराज आळसूळ एकदा जोरदार टाळी द्या महाराजांसाठी त्याचबरोबर त्याच ताकदीचं ज्यांचं गाणं आहे गोड आवाज आहे स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण रमेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे एकदा रमेश महाराजांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड जेव्हा देवड्यात तेव्हा कृष्ण महाराज पदव्या कमीच आहेत आदरणीय कृष्ण महाराज या ठिकाणी मृदंगावरती गोड साथ करतात त्यांच्यासाठी जोरदार टाळी विनेकरी बाबा असतील या बाजूला असणारे आपल्या गावातीलच गायनाचार्य असतील आमचे दोन्हीही बाबा असतील नाव सांगा आता बाळासाहेब महाराज असतील आणि भाऊसाहेबजी मोजाड महाराज असतील त्याचबरोबर माझ्या मागं वारकरी सगळे आमचे लहान छोटेसे गोपाल असतील ज्यांच्या माध्यमातून पुढं हे कीर्तन तुम्हाला आयुष्यभर नाही पिढ्यानं पिढ्या हे कीर्तन यूट्यूबला दिसणार आहे ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन सोहळा शूट होतोय ते भक्तिनाद चॅनलचे सर्वेश्वरा या ठिकाणी पुढे बसलेत त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे कीर्तन म्हणलं की कीर्तनाचा आत्मा साऊंड सिस्टम अशा वातावरणात सुद्धा थोडी बी जे घुमू देत नाही अगदी मला जसं पाहिजे मी बघितलं की ज्यांच्या लक्षात येतं आहे महाराजाला काय कीर्तनात पाहिजे अशी गोड ज्यांची साऊंड सिस्टम आहे ते श्रीराम साऊंड सिस्टम आमचे निखिल दादाची गोड साऊंड सिस्टम एकदा निखिल दादासाठी जरा गोड वाटतंय वाटायचा तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो
माझ्या पुढे बसलेली वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांना विनम्र भावना नतमस्तक करतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कंप्लीट मी 12:30ला थांबणार आहे, कारण कीर्तन सुरू व्हायला थोडा उशीर झाला आहे. मापात पाप कधी करत नाही आणि होणार पण नाही. मला नियोजकांनी घरच्या मंडळींनी सांगितले मला थोडा उशीर झाला आहे, पण कीर्तन 12:30 वाजेपर्यंत चालू द्या. मला जेवढं पुढं ढकलता येईल तुमच्या अंदाजानुसार तेवढं पुढं ढकलतो. मागच्या 1 महिन्यापूर्वी सप्त्यामध्ये येण्याचा योग आलता आणि त्या योगातून पुन्हा आज या ठिकाणी येण्याचे योग आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरा याचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरा या शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत. बसलेले ऐका. तसं पाहिलं तर गेलं तर या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी आई प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची जीवन नावाची संधी बाबा कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर तो वापरला आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, माझा शेवट उत्तम झाला, माझा शेवट चांगला झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आमचं माहेर म्हणजे पंढरपूर आणि त्या पंढरपुरात आमचा बाप म्हणजे आमचा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजे आमची आई. त्या आई बापाच्या कुशीत शिरावलो, परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेरा. मग महाराज आता या वाणीनं जगाला काय मार्गदर्शन कराल? महाराज म्हणतात ज्या वाणीनं जगाला काहीतरी सांगायचं ती वाणी आता त्या धन्याच्या अधीन आहे. आता ती गोविंद गोविंद म्हणा लागली छंद किंवा गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे ती त्या धन्याच्या ताब्यात आहे. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विडाला. खऱ्या अर्थानं सुखदेव भाऊंना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. लक्ष द्या. मी नेहमी बोलत असतो मोजाड बाबा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे. आकाजी महाराज आपली माणसं आपल्या घरात आहे तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव आपल्या माणसांची कमी आपल्याला जाणवत नाही, भासत नाही गड्या ती, कारण ती आपल्या पुढं आहेत रोज. पण कृष्ण महाराज एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून निघून गेली ना मग डोळ्यात कितीही पाण्याना गेलेली माणसं पुन्हा दिसत नाहीत. हे ऐका. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपला माणूस माथ्याआड गेला ना पुन्हा आई जाणे नाही आणि पुन्हा येणे नाही. गोड बोलेला ऐका. महिला मंडळ हरवलेला सोन्याचा एखादा दागिना तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन तुम्हाला पाहिजे तसा किंवा आधीपेक्षा भारी तुम्ही बनवून घेऊ शकता. बरोबर आहे. पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी घेऊ शकता. पण बाबा एकदा माणूस रूपी दागिना निघून गेला ना किती प्रयत्न करा अजून तरी हा दागिना वसिल्यानं आणि पैशानं महागारी आणता आला नाही. गोड बोलेला ऐका. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार उला देते हैं. सोडून गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत, पण त्यांच्या आठवणी हृदयात घर करून डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. पण ज्या दिवशी असं हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारी आई आम्हाला सोडून जाते, ज्या दिवशी हाडाचं काळं रक्ताचं पाणी ज्या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती आयुष्य घातलं तो बाप आम्हाला सोडून जातो ना त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होतात. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, ऐकून जा. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या
काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरुनी वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होतात. मी शेवटी निश्चित 15-20 मिनिटं बाप आणि आई विषयाला न्याय देणार आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. आताच तुमच्या डोळ्यात असो मला शोभायची नाहीत. ऐका, ज्या मार्गानं सुखदेव भाऊ निघून गेले त्या मार्गानं रमेश महाराजीत आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असलो काय, तुम्ही असला काय, कृष्ण महाराज तुम्ही असला काय, बसलेले तुम्ही असला काय. संत म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. पण त्या संतांना एक पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. बाबा यात बी नवल नाही, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो आले, जो जगात ते चालिता मी चेकू. तुझ्या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरिविन, किंवा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. हे सगळं जग ज्याच्या सत्तेनं चालतो तो जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग. तो देव जरी या जगात अवतीर्ण झाला तरी आपलं अवतार कार्य त्याला जास्त काळ टिकवता आलं नाही. जरी देव आला तरी देवाला सुद्धा चिरकाल इथं राहता येत नाही. येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार. येते पामर जीवन किती, वा वा, येते पामर जीवन किती, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार. येते पामर जीवन किती, येते पामर जीवन किती, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार. गोड प्रमाण दिलं. येथ नाही वरो आले अवतार, येरते पामर जीव किती. किंवा बसलेली पुढची यादी सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए 87, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पाशी. बाबा याचाच अर्थ ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू आहे. मी जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. वा, जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाबा जन्म म्हणजे एक दिवस मरावा लागतोय. मी नाही सांगत, माऊलीनं ज्ञानेश्वरीत लय गोड लिहिले. ऐका, उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे गटिकाय त्रजैसे परिभ्रमे. बसलेले माऊली म्हणतायत ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावा लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा, ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बसलेले लक्ष द्या, सजीवाला मरावं लागत, सजीवाला जावं लागत, नवलच नाही. मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल काय? बोला. सजीवाला जावं लागत, नवल नाही. आवाज येतो व्यवस्थित? मग निर्जीवाला या जगात चिरकाल राहता येत असेल काय? निर्जीवाला राहता येत असेल की नाही? नाही ना? वा, गोड बाबा उत्तर दिलं. मी पटवून देतो. तुमच्या अंगावरती अगदी गोड सफारी ड्रेस आहे, अगदी गोड आहे, जुन्या काळातली ट्रेंड आहे हा. ऐका,
बाबा किती वर्ष घालाल तू? नाही नाही नाही, तो शर्ट किती वर्ष घालाल? लय तुमचा जीव आहे, लय तुम्हाला आवडतो, लय तुमचं प्रेम आहे, त्यात सासरवाडीने घेतलेला आहे. किती वर्ष घालाल? 2 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष. एक दिवस ते काय होणार आहे, फाटणार आहे. लयच्या एखादा चिकट असेल 3 वर्ष घालील, त्याच्यापेक्षा लयच्या एखादा चिकट असेल 4 वर्ष घालील, माझ्यासारखा लय चिकट असेल तर 5 वर्ष घालील. याच्या पलीकडे ड्रेस घालता येणार नाही. एक दिवस तो फाटणार आहे, इको कमी करा. एक दिवस तो फाटणार आहे, जीर्ण होणार आहे, फाटल्यानंतर टाकून द्यावा लागणार आहे, आणि दुसरा परत सफारी कापड घेऊन ते शिवून अंगावरती घालावं लागणार. बाबा एका सुभाषित करायचं लय गोड वाक्य या बाबतीत बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. तुम्ही आम्ही जसं एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं, कृष्ण महाराज या कपड्याचाच लोकांना गर्व झालाय. माझ्यातली लोक पैसा आला, बरं पैसा आले होते, रावण गप बसलं नाही, लय ज्ञान होतं, दशग्रंथी ब्राह्मण होतं, पण एकाच गोष्टीने भंगार निघाला, नियत ठोकला. रामाने कार्यक्रम केला त्याचा, लय पैसाला बाबा. काय काय कडे आमच्या गावात एक जण लय माझाटलंय, लय पैसाला, दिवसाला 4 ड्रेस बदलतो विनिकरे बाबा. किती? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असं दिवस हात लावाय सुद्धा बी वाटतो, कापतो का काय रो, म्हणजे इतकी कडक कपडे. बरं बसलेले मला सांगा, किती बी कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जावाच लागणार आहे ना. बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात काय, नाही नाही आयुष्यभर लिननचं कापड घालीत होता 4-4 हजार मीटरचं, आता मी याला 4-4 हजार मीटरच्या कापडात पेटवा. ए बसतेवला नाही, बसतेवलं 60चं, कारण ही गबाळ आहे का. जोवरे चळन गा तोवरी मनती माझा, बांधोनी देती यमाची हाती भूषणी घेती काढून. या तुमचं पाठ मला तिकडे न्यायचं आहे तुम्हाला. नाही रे नाही कुणाची कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझी माझी. आणि बाबा ती 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैतीला मसन वाट्यात गेलं. जातो ना आपण पाहुण्याचं असल्यावर, जातो तुम्ही बोला, जातो ना आपण पाहुण्याचं असल्या मैतीला. नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता मला ती सरण रस्ता येत नाही निखिल दादा, पण ती मला सवय महाराज असल्यामुळं पुढारपणा करायची, मी आलोय दाखवायची. म्हणजे बऱ्याच जणाला ही सवय असते, मी आलोय दाखवायची. मी बी त्यातलाच. मला काही ते सरण रस्त्यात नव्हतं, पण मी लाकूड हाताखाली द्यायचो, ए धर लाकूड, आणि मोठ्यानी. म्हणजे बघा मसन वाट्यात 2-4 जण कालवा करणारीच असतात, त्यांना अजिबात कळत नाही माणूस मेलाय काय, काय घेणं देणंच नाही त्यांना. ते 2-4 त्यांना वाटतं आमच्याशिवाय सरांना कुणीच रसू शकत नाही. पण बाबा ते बी मेल्यावर त्यांना बी मानणार कुणीतरी होईनच की. मी बी त्यातलाच. मला लाजता येत नव्हतं, पण मी लाकडं हाताखाली द्यायचो, धर लाकूड. आणि नेमकं लाकडं देता देता ते 4 ड्रेस बदलणार असं इशीतून येताना दिसलं. बरं याय ना काय ना, आकाश महाराज ते छाती काढून आलतं. मला काही बी सण होतं, छाती काढली की माझं डोकंच फिरतं. मी लाकडं फेकून दिलं त्याला, मला ह्याला पेटवायचं आहे तर पेटवू नाही तर तसाच राहू दे, पण ज्याने छाती काढली त्याच्याकडे जरा मला एकदा बघू दे. मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणलं छाती आत घे. तो म्हणला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणला 4 कोटीत. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी, रावणासारख्याच टिकलं नाही. तुझं कुठे 4 कोटीचं ढिगाळ लावी तो घ्या. तो मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बघा मोजाड महाराज, सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा फुगतो, पण लय हवेत गेल्या फुटणार. म्हणूनच तर चालता चालता त्याच्या पायाला मसन वाट्यात हाडूक टोचलात. मसन वाट्यात सोनई वय हाडकच ना, हाडूक टोचलं ना, हाडूक त्याला किती गोड बोलते बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणतंय. मी किती बदलायचो? 8. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे. शरीराची हो जमाती वा वा, शरीराची हो जमाती,
पहा गोड प्रमाण दिलं. मसन वाट्यात कोणी बी जाऊ द्या, श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या, बाबा त्याची एक दिवस काय होणार आहे, राख शरीराची होय माती, कोणी न येते सांगा ती, अवघी कामे सारी खोटी, अंते जाणे मसन वाटे. आणि बघा तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार आहे तेवलं इमानदार आहे, सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या खात्रीत. सध्या इमानदार एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेक है, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात बसलेली श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब राखच. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, नश्वर आहे. राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. हो बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी राजाच्या हातात कटोरी पडली. हा राजाचा इतिहास. आपलं कुठं 2-4 कोटीचा ठिकाणा होता, गोड बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राहणार रंक त्याचा. हे ऐका, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागा आहे, कारण त्यांना माहितीच्या नावादा चित्र बदलणार आहे, मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. अरे जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस हा पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी बरणी. माझं 2-4 मिनिटाचा जरा बाजूला गेलतं, कारण साहेब मी तुम्हाला कपड्याबद्दल विचारत होतो, बरोबर आहे ना. आणि याला माझ्याकडे ओवी आहे, मी जे आधी ओवी सांगितले का त्याच्या अगोदर ज्ञानोबा या कपड्याचं वर्णन करताना काय गोड बोलतायत बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र मेळीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. म्हणजे बसलेले जन्मय त्याला एक दिवस मरावं लागणार. महाराज तुम्ही सांगायची गरज नाही, आमचं पाठ झालाय. आमच्या समोर आमच्या पाहुण्या रावळ्यातली, रोज आमच्या गावातली, आमच्या तालुक्यातली, आमच्या जिल्ह्यातली माणसं आम्ही आमच्या समोर मेलेली बघितलीत. महाराज ते ऐकायचं नाही, पण आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. आणि तुकोबऱ्यासारखं एक दिवस या मृत्यू लोकात असताना म्हणायचंय, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा या जसा केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. पण महाराज आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. महाराज लय गोड वर्णन करताना बोलतायत, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हावा तर ऐशी जोडी करा, राम कंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा तर तुकोबराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा तर पंढरपूरच्या मालकाचा एक नियम आहे, अंतकालीच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. 5वा पुरावा आणि 5वं प्रमाण येऊन सांगतो, जर वाटतंय शेवट गोड व्हावा तर शेवट तो होतो तुझे गोड. अंतकाळीचा सोयरा टाळी वाजवा एकदा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. बाबा या साही प्रमाणांचा अर्थ असाच निघतो, जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं तरच मोक्षे, अन्यथा 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 नाही. मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे.
मग आकाश महाराज काय काय लोक बसलेली उठली. महाराज साही प्रमाणांचा अर्थ असाच निघतो, मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं, तुम्हीच सांगताय. मग त्यासाठी आयुष्यभर आम्हाला का त्रास देताय? त्यासाठी आयुष्यभर आम्हाला कीर्तन ऐका, भजन करा, इकडं जाण तिकडं जाण, एवढा त्रास कशाला? बघू ना, ज्या दिवशी मरायचं त्या टायमाला घेऊ ना देवाचं नाव. तू काय देवाचा चुलताय काय त्या टायमाला देवाचं नाव मुखाला याला? काय काय तो पुढचीच भेटली. महाराज ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी रातभर भजन ठेवू आणि भजनात देव ठेवू. तू काय देवाचा सासरा आहे का? देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय ह्याच दिवशी मरणार आहे? काय काय तर आकाश महाराज डायरेक्ट ज्ञानेश्वरीतला पुरावाच घेऊन आले. नाहीतरी बसलेली. मला एक सांगा बरं, आपल्याकडे एक मन आहे आडातच नाही तर मग आडातच नाही तर आजी कुठं? पवऱ्यात कुठून येईल? पवऱ्यात म्हणजे बादलीत कुठून येईल? म्हणजे आडात म्हणजे कुठं? विहिरीतच पाणी नाही, विहीरच कोरडी पडली तो त्यात मोटर टाकली. बरं टाका ना तो वरची टाकाय पाहिजे, तो पाणबुडी टाकली. मोटर काय त्यात नाही इकडं टाकायचं की टाकायची का व्हायना, पण तो वरची टाकाय पाहिजे होती, तो पाणबुडी टाकली. बरं टाका तो फुटबॉलला बघाय पाहिजे तो पाणी का? फुटबॉल तो गाळात टाकला आणि वर वायरी जोडून ट्रॅक्टर हाणला. बरं ट्रॅक्टर का हाना, पण ट्रॅक्टर हाणताना परत एकदा चक्कर माराय पाहिजे, पाणी फुटबॉलला आहे का? तो डायरेक्ट ट्रॅक्टर हाणला. मोटर अर्ध्या मिनिटात गाळ ओढून पॅक होऊन जळून गेली. तरी तो वर ट्रॅक्टरच हाणतोय, मोटरीने परत धुराळा फेकला ना. म्हणजे तुम्ही त्या मोटरी जवळ आहेत का? मला त्या मोटरीचं अजिबात घेणं नाही. माझ्या पुढं बसलेल्या निम्म्या मोटरी जळाल्यात, पण कळानाच आपली मोटार जळाली. ते ट्रॅक्टरच हाणतोय बाबा, धुरळा फुफुटा चालला सगळा, कवर हाणतो. जागा होऊन आता तरी भक्ती कर, नाहीतर मोटार पार मग कुजलीच ना. तरी बी लोकाला कळणार. राव जरा सोपं करून सांगतो. काय काय तर डायरेक्ट ओवीच घेऊन आली, माऊलीचा पुरावाच. माऊलीने लिहिलंय ना मोक्षच पाहिजे ना. मग एवढं भजन काय करायची गरज आहे? मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार, तुम्हाला धंदा नाही. आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही, कामच राहिलं नाही दोघाला बी. काही शिवायला गाडीला कीर्तन नाही, ठेव ट्रिपा काढायला लागला आणि तुम्ही त्याच्या मागे जायला लागला. तुम्हाला सांगितलं कुणी काशीत मोक्ष आहे आणि आम्ही नाहीतरी कवा म्हणलंय? लिहिलंयच ना माऊलीने, मोक्ष काशी देतीच. पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण लय महत्वाचा आहे. पण लागला की काहीतरी निश्चित आहे. काशी मोक्ष देतीच, पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. काशीत मरावा लागतो तवा मोक्ष. तुम्ही जिवंत माघारी आलाय, सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली, तुम्ही तिथंच मराय पाहिजे. मोक्ष देऊन मी पुरावा देतोय ना. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर ती गावी. काशीत मरावा लागत तेव्हा मोक्ष. याच्या पलीकड आणि गोड पटवून देतो ऐका. पण तुम्हाला जर मोक्षच हवा असेल तर मरायची गरज लक्ष द्या. तुम्हाला मोक्षच पाहिजे तर मरायची गरज नाही. पंढरपूरला जायचं, पंढरपूरला, आणि फक्त नका पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ, नका चंद्रभागेकडे जाऊ, नका पुंडलिकाकडे जाऊ. फक्त पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल. बाबा पांडुरंगाचं मंदिर बी नाही बघितलं तरी चालेल. फक्त पांडुरंगाच्या मंदिराच्या पश्चिम द्वारात जा आणि लांबून फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघा. नुसता कळस बघितला तरी तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचं. मग सोपं कुठलंय? मरायचं का कळस बघायचं? काय 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 कळस बघायचं. याच्या पलीकडे जाऊन सांगू का? 5 वेळा काशीला गेले हो आणि 3 वेळा द्वारकेला गेले हो, जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरपूरला पंढरीशी जाणे
मला पुरावा आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही हे तुम्हाला माहिती. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. मग जायला पाहिजे कुठं? याच्या पलीकडे जाऊन सांगू का? आता शेवटचं सांगतो ना, अभंगाचं पहिलं चरण गाठतो आणि मग आई आणि बाप याविषयी स्पष्ट करतो. ऐका. आई या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. भारतातलं महाराष्ट्रातलं नाही सांगत, या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं आणि नाही गेलं तरी बी चालतं, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. पण 360 तीर्थाचं पुण्य जर तुम्हाला वाटत असेल एकाच ठिकाणी मिळावं तर कुठंच जाऊ नका, फक्त पंढरपूरला जा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. राहुलाची पाट तीर्थे गणती 360 तीर्थे गणती 360 तीर्थे गणती 360 गणती 360 तीर्थे गणती 360 तीर्थे गणती 360. वा, पाहता राहुळाची पाठ तीर्थे गणती 360. मग आजी जायला पाहिजे कुठं? म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरी शेजारे आल्यानो संसारात दिनाचा सोयराव पांडुरंग वाट पाय उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. आणि स्वतः तुकोबाराय म्हणतात, मी तिथं आलो कुठं? अभंगाचं 2रं चरण. आलो नी जगाच्या आलो निजाच्या बाहेरा. आलो निजाच्या बाहेरा. आलो निजाच्या बाहेरा. भेटी रखुमाईच्या वरा. भेटी रखुमाई भेटी रखुमाईच्या रखुमाईच्या वरा. भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या बाहेरा. आलो निजाच्या बाहेरा. निजाच्या बाहेरा. टाळी वाजवा जरा एकदा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात 2ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ माझ्याकडे बघा, एक साधा प्रश्न विचारतो. माहेर स्त्रीला असतं की पुरुषाला? माहेर कोणाला? स्त्रीला. तुकोबाराया कोण आहेत? मग तुकोबायाला कुठलं माहेर अपेक्षित असेल? अजून ऐका. माहेर कशाला म्हणतो आपण? जिथं आईबाप राहतात त्याला, म्हणजे जिथून आलो त्याला माहेर म्हणतात. तसं पहिला या जगात आईबापानंच जन्म घातला, पण आईबापाच्या पोटात सुद्धा सांभाळणार एक आहे आणि त्याचं माहेर वेगळे. कुठलं ऐकायचंय? दादा थांबत्या. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बिवरेची तेरी, आहे बिवरेची तेरी, आहे बिवरेची तेरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बिवरेची तेरी, आहे
आपल्या सगळ्याच एक माहेर आहे, स्त्री असू द्या अथवा पुरुष. माझी माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी. आई तिथं कोण राहतो? विठ्ठल नावाचा आमचा बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. अजून एक साधा प्रश्न विचारतो. तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, खास महिला मंडळ सांगतो ऐका. तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, खरा आनंद सासरात की माहेरात? ए गाड्या हो, बघा आपलं गाबाळ काय म्हणतंय. खरा आनंद माहेरात म्हणतात. म्हणजे तुम्ही एवढं चांगलं सांभाळून बी म्हणजे खातंय आपली खात गाती. आणि आई खरं जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा, पण आनंद माहेरातच. कारण तिथं आई आणि बाप राहतात. तुकोबराई म्हणतात, आमच्या त्याच माहेरातल्या आई बापाच्या आम्ही कुशीत गेलो, परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. मग महाराज शेवट कसा गोड झाला? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची. बोलण्याची नाही आता देवावी न काही, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. पांडुरंग एक उदाहरण देतो, शेवट कुणी गोड झाला म्हणावा ऐका. त्या भगतसिंग राजगुरू सुखदेवला फाशीची शिक्षा मंजूर झाली आणि आता फासावरती चढवण्यात येणार आहे. पाटेच्या सुमारास आहे आणि पाटेच्या 4 वाजता भगतसिंग व्यायाम करतायत. ज्यावेळेस भगतसिंग व्यायाम करत होते त्यावेळेस जल्लाद साहेब तिथून पुढून जात होते. जल्लाद साहेब पुढून जात असताना भगतसिंगाला व्यायाम करताना बघितलं. जल्लाद साहेबांनी विचारलं, भगतसिंग अगदी 5-10 मिनिटानंतर तुम्हाला फासावरती चढवण्यात येणार आहे आणि आता 5-10 मिनिटासाठी व्यायाम का करताय? काय गरज काय व्यायामाची? फासावरती लटकवण्यात येणार आहे, संपणार आहे, जाणार आहे तुम्ही. त्यावेळेस भगतसिंगानं दिलेलं उत्तर काय गोड आहे बघा. माझं कीर्तन आणि शेवट गोड करणार आहे ते ऐका. भगतसिंगानं उत्तर दिलं, ऐका ना जल्लाद साहेब, जी माझी आई आहे ना, जिनं मला जन्म दिला, ती पंढरपूरच्या पांडुरंगाची निश्चिम भक्त आहे. आयुष्यभर तिनं पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन केलं. तिचा देव तो आहे. पण ऐका ना, आमच्या शेजारी बगीचा आहे, रोज ती त्या बगीच्यात जाते, बगीच्यातली ताजी टवटवीत फुलं घेते आणि ती तिच्या पांडुरंगाला अर्पण करते. कारण देव तिचा कोण आहे? पांडुरंग आहे. पण माझा देव ही माझी मातृभूमी आहे. लक्ष द्या, माझा देव ही माझी मातृभूमी आणि माझी मातृभूमी आज पारतंत्र्यात आहे. आणि आज मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी माझा देह काम येतोय. आणि जर माझा देह मातृभूमीच्या काम येत असेल तर ज्या ज्या वेळेस भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास गायला जाईल का, त्या त्यावेळेस या भगतसिंगाचं नाव लिहिलं जाईल. पण भगतसिंगाचं नाव लिहिताना ते भगतसिंग रडत रडत फासावरती गेला म्हणून नसावं. भगतसिंग हसत हसत फासावरती गेला आणि भगतसिंग ताजा टवटवाना फासावरती गेला. यासाठी मी आज व्यायाम करतोय, हे उदाहरण सांगतोय. कारण या बाबांच्या पाठीमागची 3ही मुलं मिलिटरीत होते. भाऊ, बाबांच्या पाठीमाग असणारे 3ही भाऊ मिलिटरी रिटायर्ड आहेत. आयुष्यभर देशाची सेवा केली. थोरला मुलगा सुद्धा मिलिटरीमध्ये होते, मिलिटरीमधून रिटायर्ड झाले. देशाची सेवा करून आता परत मातृभूमीची सेवा करतायत. निश्चित त्या भगतसिंगानं म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एकच सांगेल, 26 जानेवारी येते जवळ, त्यासाठी आपल्या आठवणीत ही माणसं असावीत. पण कशी ऐका. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. तुम कोई सिख कोई जाट मराठा, कोई
कोई बुरखा कोई मदरासी, कोई सिख कोई जाट मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, सरहद पर लड़ने वाला ओ सरहद पर लड़ने वाला, हर वीरता भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आग में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माते की वंदे। त्या भगतसिंगांना मानावं, शेवट होतो भला माझा भाऊ गोरजाला एवढ्या वेळ बोलून एवढं भजन करा सांगून बी एखादा म्हणजे महाराज नाहीच भजन केलं, नाहीच देवाचं नामस्मरण केलं, तर मग आता ऐका तुमच्या विनंतीवरून, हे जरी नाही काढलं मग दुसरा येईल, हे जरी नाही काढलं, हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढलं, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा हे करत जवती बा काळ बांधून येईल, करत जवती बा एका जनार्दनी आमचे काय जाईला, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा 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 महाराणी, कोणी बोले तुले का पिंगळा महाराणी, पिंगळा महाराणी, बोली बोली तुले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधवारी, कोणी बोलतो लेला पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, कोणी बोलतो लेला पिंगळा माधवारी, अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी, सावध होनी भजने लागा, देव करा कैवारी, माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव, शकून 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 सांगवया अरे अम्माई माझ नाव, शकून सांगवया अरे अम्माई माझ नाव, शकून सांगवया आले माई माझे नाव, शकून सांगवया आले माई माझे नाव, लागली याचा उलग उमटल पाऊलग, लागली याचा उलग उमटल पाऊलग, मामा तुम्ही येण केलं हो, मामा तुम्ही येण केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हो, भंडारा लाटी अति गोगिरण काठी, भंडारा लाटी अति गोगिरण काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामासाठी, राखी तो मेंढर बाळू मामासाठी, लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गडची जुरी जायाची, अहो गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची
घुंगराची आली थोरल्या बाया काळी घुंगराची आली थोरल्या बाया काळी घुंगराची आली थोरल्या बाया करोनी तयारी बांधलं ना तोरा गणपती बाप्पा गावी हात तोया पुढे हात माया पोळे हात माया पोळे हौस मला मोठी जेजुरीला जायची हौस मला मोठी जेजुरीला जायची देव मल्हारीला पायाची अहो गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची काळी घुंगराची आली मामाला पायात काळी घुंगराची आली मामाला पायाची गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हो गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी वनी डोंगरात लागतो मेंढर बाळू मामा काय तोया बाळू मामा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा वाघाच्या जातीची बोलावी छातीची जगत वैभवशाली वाघाच्या जातीची बोलावी छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली ज्याला ज्याला वाटतं आपण महाराष्ट्रात राहतोय ज्याला ज्याला वाटतंय आपण हिंदू त्या सगळ्या हिंदूंचे हात वर पाहिजे हा जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय जय भवानी जय 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 शिवाजी प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शुभासनाधीश राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरुणवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की हर हर भवानी बोला बोला बाळू मामाच्या नावानं मग हे जरी नाही आलं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर या जगात एकाच भजन करावं लागतं ते कोणाचं विठोबा रखुमाये चला हार घालाय चला पुढं कोण येणार आहे हार घाला विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय जय हरी विठोबा 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय हरी हरी हरे 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 जय जय हरि जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमाई
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली. खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण ते या ठिकाणी जमलोय ते वैकुंठवासी सुखदेवजी किसन गावंडे उर्फ भाऊ. भाऊंच्या पाठीमागे असताना त्यांचा गोड परिवार, त्यांचे तीनही बंधू श्री पांडुरंगजी किसन गावंडे, अर्जुनजी किसन गावंडे, काशीनाथजी किसन गावंडे, सुपुत्र श्री संपतजी सुखदेव गावंडे, विठ्ठलजी सुखदेव गावंडे, पुतणे श्री सोमनाथजी रामदास गावंडे, कन्या सौ सुगंधाताई तानाजी काळे, सौ मीराताई राजाराम चव्हाणके आणि गंगा भागीरथी हिराबाई मधुकर भोर. फक्त 10 मिनटं घेतोय आणि थांबतोय आहे का. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून भाऊंना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होत आहे. भाऊ